कधी कधी प्रेम संपल्याचं कृतीतून नाही तर शब्दातून समजतं. समोरची व्यक्ती मी प्रेम करत नाही असं थेट म्हणत नाही, पण काही शब्द असतात जे ऐकले की समजून जायचं की प्रेम आता उरलेलं नाही. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे नात्यात असूनही स्वतःला एकटं वाटतं. जेव्हा तुम्ही तुमचं दुखणं सांगता तेव्हा समोरून उत्तर येतं, तुला जास्त वाटतंय. हा शब्द म्हणजे तुमच्या भावनांचं अवमूल्यन. ज्याला प्रेम असतं ना, तो तुमच्या वेदना कमी करतो, उडवून लावत नाही. प्रेमात संवाद असतो, त्रास नाही. पण जेव्हा कोणी म्हणतं माझं डोकं खाऊ नकोस, तेव्हा समजून घ्या तुमचं बोलणं त्याला ओझं वाटू लागलं आहे. प्रेमात कोणीही ओझं नसतं. खरं प्रेम वेळ काढते, पण प्रेम नसलेली व्यक्ती नेहमी एकच कारण देते, मला वेळ नाही. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही त्याच्याकडे तुमच्यासाठी भावना पण नसतात. हा शब्द खूप लोकांना पॉझिटिव्ह वाटतो, पण इथे अर्थ वेगळा असतो. तू जशी आहेस तशीच आहेस म्हणजे मला बदलायचं नाही, मला प्रयत्न करायचा नाही. प्रेमात दोघेही बदलायला तयार असतात. हा शब्द नात्याला बंदिस्त करतो. माझं असंच आहे म्हणजे तुमच्या भावनांना कोणतीही किंमत नाही. जो प्रेम करतो तो स्वतःपेक्षा नात्याचा विचार करतो. कधी कधी शब्द नसतात, पण शांतता खूप काही सांगते. मेसेज न करणं, कॉल टाळणं, इग्नोर करणं, हे सगळं प्रेम नसल्याचं लक्षण आहे. असं समजू नका की कमी तुम्ही आहात. कधी कधी समोरची व्यक्तीच प्रेम करण्यास सक्षम नसते. तुमची किंमत कोणी कमी करू शकत नाही. लक्षात ठेवा, प्रेम शब्दातून ओघळतं, जखम बनवत नाही. जो माणूस तुमच्या भावना समजत नाही तो तुमचं आयुष्य समजू शकत नाही. स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही त्यासाठी योग्य आहात. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये एक हार्ट इमोजी टाका आणि हार्ट टॉक मराठीला सबस्क्राईब करा, कारण इथे मनापासून बोललं जातं.